दरम्यान भाजप शिवसेना आणि रिपाईंचा वचननामा जाहीर होणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा जाहीरनामा साजरा केला जाणार आहे। मुंबईकरांसाठी जाहीरनाम्यामध्ये काय काय असणार आहे सध्या याकडे लक्ष आहे। आज मुंबईकरांसाठीचा जाहीरनामा हा सादर केला जाईल। मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे। आज भाजप शिवसेना आणि रिपाईंचा वचननामा जाहीर केला जाणार आहे। भाजप शिवसेना आणि रिपाईंचा वचननामा जाहीर होईल। या जाहीरनाम्यातून मुंबईकरांसाठी कोणकोणत्या उपाययोजना सरकार करणार आहे, महानगरपालिकेमध्ये जर सत्ता आली तर कुठल्या पद्धतीच्या योजना या सर्वसामान्य मुंबईकरांसाठी असतील, याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलं आहे। भाजप शिवसेना आणि रिपाईंचा वचननामा जाहीर होतोय। मुख्यमंत्री फडणवीस शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा जाहीरनामा पार पडतोय। भाजप शिवसेना आणि रिपाईंच्या वचननाम्यामध्ये सर्वसामान्य मुंबईकरांसाठी कोणकोणत्या उपाययोजना असणार, काय काय कामं केली जाणार आहेत येत्या काळामध्ये, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे या जाहीरनाम्याकडे सध्या मुंबईकरांचं लक्ष लागलंय आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी मनोज दाळकर सध्या आपल्या सोबत आहे। मनोज, आज हा जाहीरनामा सादर केला जाणार आहे। सर्वसामान्य मुंबईकरांना आशा लागलेली आहे की या जाहीरनाम्यातून आपल्याला काय काय मिळणार आहे, नेमक्या कोणकोणत्या गोष्टींवरती प्रकाश टाकला जाऊ शकतो आणि कोणकोणत्या उपाययोजनांचा लाभ सर्वसामान्य मुंबईकरांना घेता येऊ शकतो, काय माहिती आहे? नक्कीच आज सिद्धेश, आज आपण बघितलं तर भाजप आणि शिवसेना आणि रिपाई म्हणजे एकनाथ शिंदे गट आणि रिपाईचा जाहीरनामा हा जाहीर केला जाणार आहे। आणि हा जाहीरनामा आपण बघितलं तर दुपारी 12 वाजता बँड्रा येथील बीकेसी येथील MCA क्लबमध्ये जाहीर केला जाणार आहे। आणि या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या ठिकाणी उपस्थित राहून हा जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे। आणि ह्या जाहीरनाम्यामधून पुन्हा आपण बघितलं तर मुंबईकरांसाठी महत्त्वाच्या गोष्टी असतात, विकासाच्या दृष्टीने हा जाहीरनामा केला जाणार अशी माहिती देखील या ठिकाणी मिळत आहे। आणि आपण म्हणतो ठाकरे यांचा जाहीरनामा हा जाहीर झालेला आहे आणि त्याला देखील उत्तर या जाहीरनाम्यामधून दिलं जाईल असं देखील या ठिकाणी बोललं जाते। त्यामुळे हा जाहीरनामा महत्त्वाचा आहे। आणि या ठिकाणी भाजप आपण बघितलं आता महानगरपालिकेच्या निवडणुकीला काही दिवस उरलेले आहेत आणि त्या अगोदर आपण बघितलं तर 3 दिवसांचा प्रचार देखील संपणार आहे। पण या शेवटच्या दिवसामध्ये भाजपकडनं आणि एकनाथ शिंदे गटाकडनं हा जाहीरनामा जाहीर केला जाते। सर्वात उशिरा हा जाहीरनामा म्हणजे आपण प्रदर्शित केला जाते, कारण की अगोदर आपण बघितलं सर्व पक्षाचे जाहीरनामे जाहीर झालेले आहेत, पण भाजपचा आणि एकनाथ शिंदे गटाचा हा संयुक्त जाहीरनामा जाहीर झाला नव्हता। पण आज तो जाहीरनामा जाहीर होत आहे। महत्त्वाचं म्हणजे यामध्ये विकासाच्या दृष्टीने हा जाहीरनामा जाहीर केला जातो। त्यामध्ये आपण बघितलं तर रोड्स असतील, पुनर्विकास असेल, मुंबईकरांसाठी वेगवेगळ्या गोष्टी अशा अनेक गोष्टी आहेत त्यामध्ये आपण बघितलं या जाहीरनाम्यामध्ये आहे। त्यामुळे हा जाहीरनामा कशा प्रकारे मुंबईकरांसाठी कशा पद्धतीने हा जाहीरनामा असणार याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलेलंच आहे। मात्र एक गोष्ट प्रामुख्याने आहे ती म्हणजे अशी की जे काय म्हणतात त्याला की ज्या गरजा आहेत सर्वसामान्य मुंबईकरांच्या आणि ज्या गरजा खरंच भागवल्या जात नाहीत येत्या काही काळामध्ये, या गरजा पूर्ण होतील का या जाहीरनाम्यामध्ये? कोणकोणती आश्वासनं मिळण्याची शक्यता आहे? नक्कीच सिद्धेश, आपण बघितलं तर ज्या प्रकारे सरकार आणि भाजप आणि एकनाथ शिंदे गट जो आहे तो विकासाच्या दृष्टीने चाललेला आहे, मेट्रो प्रकल्प असेल, तसंच पुनर्विकास असेल, तसंच जे वेगवेगळे प्रकल्प अजून आहेत ते या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न करत आहेत। मुंबईकरांना अजून काय काय गोष्टी या ठिकाणी मिळणे याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाते। त्यामुळे आपण बघितलं तर या जाहीरनामे महत्त्वाचं म्हणजे मुंबईकरांचं जर अजून काय महत्त्वाचं असतं याकडे सर्वांची उत्सुकता लागलेली आहे, कारण की मेट्रो प्रकल्प असेल इथं झालेले आहे। त्यामुळे गती देखील या ठिकाणी जो ट्रॅफिक होता तो देखील आता कुठे फारसा कमी झालेला आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा या जाहीरनाम्यामध्ये पुन्हा एकदा काय नवीन दिलं जाते हे देखील तेवढंच पाहणं महत्त्वाचं आणि ते आतुरता मुंबईकरांमध्ये आहे। त्यामुळे आपण दुपारी 12 वाजता हा जाहीरनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आपण जाहीर केला जाणार आहे। त्यामुळे सगळ्यांची उत्सुकता या ठिकाणी लागलेली आणि आपण नक्कीच मनोज, या जाहीरनाम्यामध्ये नेमकं काय काय महायुती करतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।